काय बघणार आपण? फाइंड द व्हॅल्यू. बघा फाइंड द व्हॅल्यू बघताना आपल्याला माहित होतं, काल आपण असं बघितलं होतं लॉग ए आणि बी आणि इज इक्वल टू काय? एक्स. बरोबर की नाही? मला माहित होतं ए म्हणजे काय? तुमचा बेस आहे. बी म्हणजे काय? तुमची व्हॅल्यू आहे. आणि एक्स म्हणजे काय होता? तुमचा पॉवर होता. बरोबर की नाही? एक्स काय होता? तुमचा पॉवर. मग आजचं टार्गेट काय आपलं टार्गेट काय? फाइंड द पॉवर. फाइंड द व्हॅल्यू का पॉवर आहे? फाइंड द व्हॅल्यू. ऑलरेडी आपल्या दोन गोष्टी झालेल्या, बेस पण झालेला आहे आणि पॉवर पण झालं. आता आपण काय फाइंड आउट करणार आहे? व्हॅल्यू. व्हॅल्यू म्हणजे काय फाइंड आउट करायचं? आपल्याला बी फाइंड आउट करायचं ना. आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? बी फाइंड आउट करायचंय. मी पटकन एकदा लिहितो जेणेकरून तुमचं ते एकदा रिवाइज करायचं. तुम्हाला पाठ करायला लावलेलं आहे. 2 raised to 0 किती होणार आहे? 1. 2 raised to 1 2. 2 raised to 3 2 raised to 2 4. 2 raised to 3 8. 2 raised to 4 16. 2 raised to 5 32. 2 raised to 6 2 raised to 7 2 raised to 8 2 raised to 9 and 2 raised to 10 1024. ठीक आहे. आणि 5चा घेतो आणि याच्यावर मी क्वेश्चन बनवणार आहे. मी जास्त आता परत त्या गोष्टी लिहित नाही. ठीक आहे. चल नेक्स्ट काय? 5 raised to 0 किती? 1. 5 raised to 1 2 3 125 6 4 625 या गोष्टी लक्षात राहिल्या. आता मी जे पण लिहिणार आहे ते त्याच्यामध्ये तुम्हाला याच गोष्टी करायच्या आहेत. आणि काल आपण हेच शिकलो होतो ना आपण, जेव्हा मी जसं मी लिहिलं 5 चा 4 625 येणार आहे. हे मला माहिती आहे ना. याच्यामध्ये विचारलं तर तुम्हाला माहिती आहे ही काय? हे काय? व्हॅल्यू आहे. ही काय? व्हॅल्यू. हे काय? पॉवर आहे. आणि हे काय? तुमचा बेस. फक्त लॉग टेबल मध्ये जेव्हा मी लॉगच्या याच्यामध्ये रिप्रेझेंट करतोय तेव्हा मी काय पद्धतीने विचार करतोय, याला बेस जो आहे तो बेस कुठे येणार आहे? ए म्हणून येणार आहे. म्हणजेच हा जो आहे 5 काय? तुमचा बेस आहे. 5 काय? तुमचा बेस आहे. एक्स काय? तुमची व्हॅल्यू आहे. आणि पॉवर काय? तुमची बी. फक्त त्यालाच रिप्रेझेंट करताना आपण कसं रिप्रेझेंट केलेलं आहे? लॉग टू द बेस. पुढे लॉग टू द बेस ए, व्हॅल्यू बी आहे आणि इज इक्वल टू काय? एक्स आहे. आता आपलं टार्गेट काय असणार आहे? आपलं टार्गेट असणार आहे मला फाइंड द व्हॅल्यू करायचं. आपलं काय फाइंड आउट करायचंय? व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचं. जसं की आता मी म्हटलं लॉग आहे, इथं म्हटलं मी लॉग आहे आणि त्याचा बेस मी म्हटलं 2 आहे. आणि इथं मला काय फाइंड आउट करायचंय? व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. म्हणजे काय फाइंड आउट करायचंय? बी फाइंड आउट करायचंय. आणि मी इथं लिहिलं 1024. उलट लिहिलं मी. इथं काय लिहिलं मी? 10 लिहिलं. इथं काय लिहिलं मी? 10 लिहिलं. याला काय करायचं तुम्हाला? याला काही वेगळं काय करायचं नाही. आपल्याला काय लिहिलं? 2 चा पॉवर किती? 10. हा बेस आणि त्याचाच पॉवर करतो ना, त्याचा पॉवर करतो. 2 चा पॉवर किती? 10. किती येणार आहे? 1024. म्हणून व्हॅल्यू किती झाली? व्हॅल्यू किती झाली? 1024. याला अँटीलॉग म्हणतात. आणि आपण असं अँटीलॉग म्हणून कशाला उगाच त्रास करून घ्यायचं? आपल्याला कन्सेप्ट माहित झाली, लॉग बद्दल माहित झालंय, लॉगची हिस्ट्री काय आहे ते आपल्याला कळालं, तर आपल्याला बाकीच्या गोष्टी अँटीलॉग म्हणून त्याला वेगळं शिकत काय अर्थ नाही, लॉजिक पण काही नाही. जसं की मी अजून असं म्हटलं लॉग आहे, इथं बेस 7 आहे आणि इथं किती आहे? 2 आहे आणि तुम्हाला फाइंड आउट करायचं बी. काय करायचं तुम्हाला? हा 7 आहे जसा तसा ठेवायचा आहे आणि हा 2 काय वरती आला म्हणजे किती झाला? 49 झाला. म्हणजेच बी ची व्हॅल्यू किती आली? बी ची व्हॅल्यू किती आली? 49. ठीक आहे. जर मी असं म्हटलं लॉग आहे, इथं 10 आहे, इथं जर मी 4 म्हटलं आणि इथं मी काय म्हटलं? बी म्हटलं, तर तुम्हाला कळलं ना बी काढायचं. मला काय काढायचं? बी काढायचं. तुम्ही काढणार 10 चा पॉवर किती? 4 आहे. म्हणजे किती होणार आहे? 10,000. काही फरक पडत नाही ना. असं काहीच 8 तास आपला नाही की तुझं बेस काहीतरी वेगळा असेल. बेस काही असू शकतो, बेसला काही लिमिट नाही. पण 99% बेस काय ना तुमचा 10 येणार आहे. नाहीतर काय येणार आहे? ई येणार आहे. त्यालाच आपण काय म्हटलं होतं? नॅचरल लॉग. एलएनचं जेव्हा मला कन्वर्ट करायचं लॉग टू द बेस 10, तेव्हा मी काय केलं होतं? 2.303 ने मल्टिप्लाय आपण केलेलं होतं. आता काय होतं? सगळे आपण इथं काहीच नसतं तेव्हा काय करायचं होतं आपण? 10. आता मी असं लिहिलं लॉग आहे 11 आहे आणि इथं मी म्हटलं बी काढायचंय आणि इथं मग म्हटलं इथं काय म्हटलं मी? 2 म्हटलं. तर काय बी काढायचंय तर काय करणार? 11चा काय करणार? स्क्वेअर करणार. म्हणजे हा 11 आणि इथला 2. 11चा स्क्वेअर म्हणजे किती? 120. 8 तास आहे का? आपल्याला ज्या गोष्टी नोन आहेत त्याच गोष्टी घेतोय का आपण? असं काही नाहीये. असं मी जसं म्हटलं असतं लॉग 3 आहे, लॉग बेस 3 आहे, बी आहे आणि मी जर म्हटलं असतं
किती 4. मी किती म्हटलं असतं 4. तर काय म्हटलं असतं तुम्ही काय केलं असतं 3 चा पॉवर काय बी आहे, बी ची व्हॅल्यू काय 3 चा पॉवर 4 म्हणजे किती आलं असतं 81 आलं असतं. समजलं. लास्ट एक्झाम्पल. तुम्हाला लॉजिक तर कळालं ना. बेस म्हणजे काय काढायचंय, व्हॅल्यू म्हणजे काय काढायचंय, बेसिक गोष्ट आहे. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या गोष्टीकडे जाणार आहे. लास्ट क्वेश्चन घेऊया. लॉग मी जर म्हटलं 6 आहे आणि बी आहे आणि त्याचं व्हॅल्यू काय केलं मी स्क्वेअर केला, हा किती होणार मग 6 चा काय करायचं आपल्याला स्क्वेअर करायचं म्हणजे काय फाइंड आउट करतो आपण बी म्हणजे किती आला 36. बी ची व्हॅल्यू किती आले 36. आता थोडस एक ट्विस्ट करतो फक्त तेवढंच काळजीपूर्वक. मी काय म्हटलं लॉग आहे आणि इथं बेस किती आहे 16. लॉग बेस किती आहे 16. आपल्याला काय फाइंड आउट करायचं बी करायचं आणि इथं म्हटलं 1/2. काय फरक पडत नाही ना आपल्याला, काही फरक पडला नाही पाहिजे. काय फरक नाही पडला तुम्हाला कळलं पाहिजे. बी काढायचं तर काय म्हणणार 16 लिहिणार आणि त्याच्यावरती काय लिहिणार 1/2 म्हणजे 16 चा काय स्क्वेअर रूट म्हणजे काय आन्सर आला तुमचा 4. ठीक आहे. काही फरक पडत नाही. तू तिकडं काय येतोय बेस किती होतोय फक्त आपल्याला हा फंडा क्लिअर झालेला आहे की याला रिप्रेझेंट कसं करतात, याला रिप्रेझेंट कसा केला जातो. हे आपला जर फंडा क्लिअर असेल लॉग मध्ये तर तुम्ही काही क्वेश्चन तयार करू शकतात. जसं की मी इथं क्वेश्चन तयार करतोय ना ऑन दी स्पॉट क्वेश्चन आपण इथं तयार करतोय. अजून जर मी असं म्हटलं असतं बा मी लॉग घेतला असता आणि 125 घेतला असता आणि इथं मी बी म्हटलं असतं आणि इथं मी काय म्हटलं असतं 1/3. काय म्हटलं असतं 1/3. 1/3 जर मी म्हटलं असतं तर काय झालं असतं तुम्हाला बी काढायचं तर तुम्ही काय म्हटलं असतं 125 आणि याला काय म्हटलं असतं तुम्ही 1/3. 125 कोणाचं क्यूब रूट आहे 5 आहे. कोणाचं क्यूब रूट आहे 5. लॉजिक क्लिअर आहे. इथं आपण थांबतो. ठीक आहे.